आज आपण पाहणार आहोत रवा आणि बेसन याचा ढोकळा। त्यासाठी सर्वात आधी आपण 100 ग्रॅम बेसन घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम जो आहे हा रवा घेतलेला आहे। यामध्ये एकदम थोडी हळद घ्यायची आहे आपल्याला, चवीनुसार मीठ आणि त्यानंतर यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। हा 1 चमचा पहिले असंच मिक्स करून घ्यायचं, ते सर्व एकत्र मिक्स झालं पाहिजे म्हणून। हे सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकाच दिशेने फिरवायचं आहे। यामध्ये असे जे बबल्स आहेत हे जर आले तर हे आपलं बॅटर जे आहे हे चांगलं झालेलं आहे। आणि यामध्ये ज्या गाठी आहेत ह्या सुद्धा राहिल्या नाही पाहिजेत, त्यासाठी हे 5 ते 10 मिनिट आपल्याला एकाच दिशेने फिरून घ्यायचं आहे। याचं बॅटर जे आहे हे तयार झालेलं आहे। तुम्ही आहे किती छान प्रकारे तयार झालेला आहे आणि एकही गाठ सुद्धा यामध्ये राहिलेली, याची कन्सिस्टन्सी सुद्धा व्यवस्थित झालेली आहे। आणि हे जे बॅटर आहे आपल्याला आता 10 मिनिट असंच ठेवायचं आहे। यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला या स्टँडच्या थोडं लेवलने पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि हे पाणी जे आहे हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता आपण एक ढोकळा पॉट घेतलेला आहे, याला छान प्रकारे तेल लावून घेऊ जेणेकरून तो चिटकणार नाही आणि व्यवस्थित सुद्धा निघेल। आणि आपण जे बॅटर ठेवलं होतं त्याला 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघू दे, यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे आणि हा ऍक्टिव्ह होण्यासाठी यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि हा जो आहे हा एकाच दिशेने फिरवायचा आहे 5 मिनिट। आपलं पाणी जे आहे हे छान प्रकारे गरम झालेलं आहे आणि हे बॅटर जे आहे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे यामध्ये ठेवून घ्यायचं। हे व्यवस्थित ठेवायचं म्हणजे ढोकळा जो आहे हा व्यवस्थित होणार। आणि याला 10 ते 12 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून। सेम कलर आला हे याचं पडलं।